माझा नियम आहे. माझा प्रस्ताव माझ्या समोर ठेविला. बरोबर आहे. हा हा म्हणतात आमच्या कर्मी देखील त्या प्रेमाचा स्वीकार झाला. पण शंका वाटते ते एकाच गोष्टीचं का? कोणत्या गोष्टी? ऐक चंद्रमुखी, काही क्षणापूर्वी तू बोललीस तुझा जन्म झालाय तो एका ब्रह्मकुलात, आमचा जन्म झालाय तो एका राजघराण्यात. अगदी सत्य. मनात शंका यायला देऊ नको. कदाचित माझा जन्म राजघराण्यात झाला म्हणून मी तुझा नकार करेल, मुळीच नाही. पण तुमचा जन्म ब्राह्मण घराण्यात, तुमची पितृदेवता श्रेष्ठ कोण असतील, कदाचित आमच्या भाला विरोध करतील. पण तरी देखील मी सांगतोय ते ऐक. मी मनाने जर मग मी तुला काहीतरी सांगू इच्छितो. ऐकायचंय? सांगा ना. आज मी तुझ्या प्रेमाचा स्वीकार केला, तू देखील माझ्या प्रेमाचा स्वीकार केला. हो. मग मी तुला वचन देऊ इच्छितोय. ऐक चंद्रमुखी, या विश्वात आज चंद्र सूर्य असेपर्यंत मी लग्न करीन ते फक्त तुझ्याशीच करीन, तुझ्याशीच करीन, तुझ्याशीच करीन. आज माझंही मन समाधान आणि त्या प्रेमाला कुणीही अडवू शकत नाही. ब्राह्मण श्रेष्ठ, आपली योग्यता काय हे जाणून मी आपल्या चरणाशी लोटांगण घातलं. काय चंद्रमुखी, काय झोपडीची सारी सूत्र मी तुझ्या हाती दिली. स्वतःचं कर्तव्य परिपूर्ण करून पुनश्च झोपडीत मी रवाना झालो. मग सांग हे मी काय पाहतोय? बाबा, जे तुम्ही पाहिलात ना ते सारं यालाही कारण बाबा माझ्यावर आलेलं संकट यांनी दूर केलं आणि म्हणूनच हे सारं सर्वस्व घडलं. जे तुम्ही ऐकलंय ते सारं यावेळी स्वतःचा बाप आपल्याला निर्णय घेऊन तू यावेळी बापाचा विचार नाही केला. बाबा पूर्णपणे विचार केलाय. कोणत्या तऱ्हेनं? बाबा जर मी तुमचा विचार केला नसता तर कदाचित माझ्या जीवनाचा शेवट झाला असता. आणि म्हणूनच अगदी माझ्या मतानं मी ठरविलंय ज्यावरती माझं जीवन अगदी धुळीला मिळणार होतं आणि ते जर काही त्यांनी वाचवलं मग माझा प्रेम मी यांच्या चरणावर. हे राजकर्त्या, यावेळी या झोपडीत तू प्रवेश करता झाला. स्वतःच कर्तव्य तू निभावलास. त्रिवार सत्य आहे. आणि या ठिकाणी प्रेमाच्या याचना तू माझ्या मुलीसमोर केला. मग सांगाय क्षत्रिय आणि ब्राह्मण यांचं नातं ते काय? क्षत्रिय आणि ब्राह्मण यांचं नातं, क्षत्रियांना ब्राह्मण गुरुच्या स्थानी आहे. गुरु म्हणजे पितृदेवा समान आहे. आणि मी जर का तुझा गुरु असेल तर सांगाय माझी कन्या तुझी कोण? तुम्ही जर का गुरु असाल तर गुरु या शिष्याच्या नात्याने ती माझी भगिनी झाली. जर का ती तुझी भगिनी होती मग सांग तिच्या समोर असे प्रेमाचे काय कोणत्या अधिकारानं केलं? ब्राह्मण श्रेष्ठ, तुम्ही चांगला जाणताय. दोन तरुण मन एका जागेवर आले असताक्षणी दोन मनांचं जर काही अभिमान झालं असेल, प्रेम म्हणजे आंधळं असतं, त्याला काही दिसत नाही. अर्थात आज तिचं आणि माझं प्रेम झालंय तो निसर्ग नियम आहे. हे तुम्हाला चांगलं प्रेम आंधळं असतं पण ते मुख बहिर नसतं. कारण तुला पण माहित आहे क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्या नाते संबंध जुळून येत नाही आणि तरी सुद्धा तू प्रयत्न करतोय. तुझ्यासारख्या राजकर्त्या ऐन तारुण्याच्या उंबरड्यात
केल्या तिचं प्रेम माझ्यावर चढला, माझा प्रेम तिच्यावर चढला. काही यात मला काही चूक वाटत नाही. स्त्री एक स्त्री आहे. स्त्रीचं मन हे हळवं असतं म्हणून पुरुषाने माती खायची नसते. अरे ती कोण आहे, कोणत्या कुलाचा जन्म झाला याचा तरी तू विचार केला? ब्राह्मण श्रेष्ठ, मुखातील शब्द मुखात ठेवा. कोणत्या तऱ्हेनं या क्षत्रिय घराण्यात जन्माला आलेला आहे का राजकर्त्याशी तुम्ही बोलता याचं ध्यान ठेवा. तुला माहित आहे ब्राह्मण श्रेष्ठ, क्षत्रिय घराण्यात माझा जन्म झालाय. तुमची योग्यता जाणून मी तुमच्या चरणावर लोटांगण घातलं. साकल्य वर्तमान तुम्हाला कथन केलं तरी देखील तुम्ही मानत असाल तुझा वर्तमान हा दोष तुमचा आहे. तर ते नक्कीच मी स्वीकारलं असतं, पण हे वर्तमान स्वीकारण्याच्या पलीकडे आहे. नाही 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 ऐका, मान्य नाही. यावेळी या क्षत्रियाला तुम्ही जागृत करताय. ऐका, मी तुमच्याकडे पाहिलं, तुमची योग्यता मी जाणली, तुमच्या चरणावर लोटांगण मी घातलं. ऐका, या शास्त्रीयाच्या मुखातील निघणारे शब्द ऐका. ब्राह्मण श्रेष्ठ, तुम्ही स्वतःला साधू म्हणताय, तुम्ही स्वतःला साधू म्हणून घेताय. मला तरी नाही वाटत, कारण तुम्ही साधू नसून तुम्ही एक घोडदू आहात. मस्तकाला जाऊन मिळली एक सारख्या रागाने लालबुंद तुम्ही होताय. कुणीतरी म्हटलंय वृक्ष तिथे छाया, गुहा तिथे माया. अजूनही ऐका, स्नान करून या तीर्थ घडे, स्नान करून या तीर्थ घडे. पाण्यात काय तुझ्यासारखे बेडूक थोडे. तुम्हाला काय वाटलं, अंगाला फासून या राख, अंगाला फासून या राख, दिवसा डवळा घरच्याचं पाप. हे साधू ऐका, अजून ऐका, या क्षत्रियाच्या मूर्खातील निघणारे मुखद्वार ऐका. तुम्हाला काय वाटलं, या तुमच्या दाढी मिशा पाहून तुम्हाला नतमस्तक करतात लोक. होय, या दाढी मिशा नसून या वटवृक्षाच्या पारंब्या. यावेळी मानताला तू लढणार आहे. नाही तेने मुक्तिचारी साधिये, तेने मुक्तिचारी साधिये, देवाची वारी वाचन भरी, देवाची वारी वाचन भरी, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, देवाची वारी वाचन युद्ध का थांबविलंस, प्राणाच्या आशंकेनं मरणाची भीती निर्माण झाली. तुला गर्व झाला, या पदाचा तुला गर्व झाला. काय करणार आहे काय असते राजा?
गरिबीचे चटके अजून जाणवलेले नाही आणि केवळ या ब्रह्मानंदाला तू या ब्रह्मेशाला घेऊन स्वतःवर संकट काय करणार आहात तुम्ही? आणि म्हणून हा. या ब्रह्मानंदाच्या निघणारी तुझ्या बाबतीत शाप राजकर्ता राजा देवदत्त, राजकर्ता राजा देवदत्त भडंबिकारी तुम्ही देण्यासाठी सिद्ध झाला, पण तुमचा शाप सत्य होणार आहे. तो शाप मला भोगावा लागणारच आहे. या राजकर्त्याचे होती, पण ब्राह्मण श्रेष्ठ शाप देण्यासाठी तुम्ही तत्पर ठरला. पण शास्त्राधार ब्राह्मण श्रेष्ठ राजकर्ता तुमच्या समोर शास्त्राधार ठेवतोय. दानाला दक्षिणा परत आम्हाला परदुशी आणि शापाला उत्साह शास्त्र आधार ठेवून तुम्हाला जखड बंद केलास. इच्छा न होती तुला उत्शाप देण्याचं, पण शास्त्र आधार मी पाहिजे कधीही तुम्ही दक्षिणा अन्यायाला शासन शापाला उत्साह देवतेची तू लहानपणापासून भक्ती केली. हीच देवता म्हणजे वैकुंठीचा नारायण. या देवाचा जगातला सांग साक्षात दर्शन झालं असं होणे नाही, पण तुझ्या नशिबानं खरोखरच त्याची भक्ती तुम्हाला भावे गेली असती आणि त्या देवाचा जगातला दर्शन झालं.
असेल जर जिला ज्या माझ्या देवताची मी कळू दिना लागल्यापासून भक्ती करतोय, नाही असं मी पूजून ज्याला मी बसतोय, त्याच्या भक्ती वाचून अन्नाचा तण पाण्याचा थेंब देखील मी माझ्या उदरात घेत नाही. त्या वैकुंठीच्या नारायणाचं जर का मला साक्षात दर्शन घडलं असेल तर या राजकर्त्याला शापमुक्तता गेली असं कधी घडणार नाही. माझ्या